स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका अद्याप झालेल्या नाहीत। त्याच्यामुळे पुणे मनपामध्ये नगरसेवक नाहीये। सगळा कारभार हा प्रशासनाच्या हातात आहे। प्रशासनाला मला आता डायरेक्ट आव्हान आहे की तुम्ही जर काम केलं नाहीत तर आता आम्हाला आमचे हात सोडावे लागतील। कारण का लोकसभेची निवडणूक झाली, विधानसभेची निवडणूक झाली। पुणे शहरामध्ये काल एका लहान मुलाला म्हणजे चांद्रागण असोसिएट फेज 7 आंबेगाव पठार 4 भटक्या कुत्र्यांनी एका 5 वर्षाच्या मुलाचे भयानक पद्धतीने लचके तोडलेले आहेत। म्हणजे तो फोटो बघून त्या लेकराला काय वेदना झाल्या असतील, अक्षरशः धक्का बसला। मी तुम्हाला ते फोटो सुद्धा दाखवणार आहे। हे तुम्ही जर बघितलं तर या मुलाचे अशा पद्धतीने जर लचके तोडत असतील आणि प्रशासनातील अधिकारी ठामपणे आरामशीर पगार घेत असतील आणि याच्यावर कोणताही ते कारवाई करणार नसतील किंवा जे त्यांचं काम आहे ते करणार नसतील तर मला वाटतं आता आम्हाला आमचे हात सोडावे लागणार आहेत। माझी पुणे मनपाच्या आयुक्तांना विनंती आहे की हे ठिकाण आंबेगाव पठार हे धनकवडी क्षेत्रीय कार्यालयात येतं। धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाचे जे अधिकारी असतील, जे पाळीव प्राण्याचे स्क्वॉडचे आहेत, त्यांनी तातडीने पुणे शहरातील या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा। अन्यथा ही सगळी भटकी कुत्री जमा करून मी पुणे मनपाच्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये सोडणार आहे। कारण का अशा पद्धतीने जर लेकरांचे लचके पाळीव किंवा जी काही भटकी कुत्री आहेत ती जर तोडणार असतील आणि त्याच्यावर प्रशासनाचा वचक नसेल तर हे पाऊल उचलावं लागणार आहे। माझी पुणे शहरातील सर्व माजी लोकप्रतिनिधी आहेत त्यांना विनंती आहे की कृपया करून आपल्या इथले जे अधिकारी आहेत त्यांना कामाला लावा, त्यांना कामं करायला सांगा। खूप झालं ऑफिसमध्ये बसून पगार घेणं, आपल्या राजकीय समीकरणं किंवा राजकीय ज्या काही घडामोडी चालतात त्याच्यामध्ये हे निवांत आहेत। तर आता त्यांना जो पगार मिळतो तो कामाच्या स्वरूपाने मार्गी लावावा लागणार आहे। त्वरित आयुक्त साहेबांनी या भटक्या कुत्र्यांवरची ताबडतोब कारवाई होऊन हेच पुणे शहरातील भटके कुत्र्यांचं जे लचके तोडण्याचं प्रमाण आहे ते संपवलं पाहिजे आणि पुणे मनपाने या मुलाचा पूर्ण खर्च उचलला पाहिजे। कारण का पुणे मनपाच्या कुचकामी अधिकाऱ्यांमुळे हे असे प्रकार घडतात।